नमस्ते, वेलकम टू असरीज किचन. तर आज माझ्या किचनला शिजत आहे फ्लॉवर म्हणजेच गोबी आणि बटाटे म्हणजेच आलूचे पराठे. तर फ्लॉवर मी चिरून घेतलेला आहे आणि बटाटे मी उकडायला ठेवलेले आहेत. चला तर मग आता फ्लॉवरही शिजायला ठेवूयात. फ्लॉवरमध्ये थोडंसं मीठ आणि हळदही शिजताना टाका, म्हणजे त्यात जर काही किडे वगैरे असतील तर तेही मरून जातात आणि फ्लॉवरला कलरही खूप छान येतो. तिखटानुसार मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तोपर्यंत आता आपण छानपैकी पीठ मळून घेऊयात. तर मी साधारण 5 ते 6 वाटी पीठ घेतलं, म्हणजे 10 ते 12 पराठे होतील इतके गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता ओवा हातात चोळून टाकला आहे 1 चमचाभर. थोडीशी हळद टाकली आहे, लाल तिखट टाकलं आहे. हळद आणि लाल तिखटामुळे कलर खूप छान येतो आणि जेव्हा आपण पराठे चावतो तेव्हा त्याचं टेस्ट भारी येते पराठे खाताना. आणि पराठे तुमचे जर सॉफ्ट व्हायचे असतील तर ह्याच्यात सगळ्यात भारी ट्रिक ही आहे की जेव्हा तुम्ही पीठ मळता तेव्हा 4 ते 5 चमचे तरी तेल टाकून पीठ मळा, म्हणजे पराठे बराच वेळ सॉफ्ट राहतात. आणि एकदम मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला पिठाची, अगदी जाड नाही आणि अगदी कडकही ठेवायचं नाही, एकदम मीडियम आणि सॉफ्ट. आणि हे पीठ एक अर्धा तासाकरता मुरायला ठेवून द्या. आता इकडे फ्लॉवर शिजलेला आहे, तो आपण खिसून घेऊयात. आणि खिसून झाला की आपल्याला फ्लॉवरमधलं सगळं पाणी पिळून काढायचं आहे, नाहीतर आपलं पराठे खूपच पचपच होतील. म्हणून यातलं पाणी आपल्याला पिळून, हातात पिळून सगळं पाणी काढून टाकायचं. दुसरीकडे आपले बटाटेही शिजलेले आहेत आणि आता याचं साल काढून छानपैकी हे स्मॅशरने स्मॅश करून. आता आपण फिलिंग तयार करण्यासाठी कढई घेतली आहे, त्यात 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि सगळ्यात पहिले तेल गरम झालं की त्यात आपण पहिली मोहरी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे. जिरं टाकून झालं की त्यानंतर आपण आपला जे मिरची बारीक केली होती मिक्सरमध्ये, ती मिरची यात टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. तुम्ही घरीही बनवू शकता, मी रेडीमेडवाली आलं लसणाची पेस्ट वापरली आहे. आणि त्यानंतर कढीपत्ता आपल्याला टाकायचा या मिश्रणात. आता हे मिश्रण चांगलं परतून झालं की आपला फ्लॉवर बारीक केलेला आणि त्यानंतर आपल्याला स्मॅश केलेला बटाटा यात टाकायचे. आणि बटाटा टाकून झाला की यावरती आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि परत मी 4 प्रकारचे मसाले टाकते आहे. एक म्हणजे लाल तिखट मसाला, त्यात थोडासा चाट मसाला, धणेपूड आणि जिरेपूड. हे मी साधारण अर्धा 1 चमचा टाकले आणि त्यानंतर शेवटी वरून अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली आहे. आता हे मिश्रण एका ताटात थंड होण्याकरता असं पसरवून ठेवा. एकदम सुंदर चव झाली आहे, म्हणजे हे तुम्ही डायरेक्ट चपातीसोबतसुद्धा भाजी म्हणून खाऊ शकता. आपली पराठे बनवायची तयारी तर पूर्ण झाली. आता पराठे लाटायला घेऊयात. आता मी बारीक गोळा घेतलेला आहे, तो त्यालाही थोडंसं तुम्ही तेल लावून थोडं मळून घेऊ शकता हातात. आणि पहिलं एक छोट्या साईजमध्ये लाटून घ्यायचं आहे. आणि जसं आपण पुरणपोळी करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आणि हे आता बारीक लाटून झालं की आता आपण आपलं मिश्रण भरणार आहोत. आणि थोडं जास्तीचंच भरा, जेणेकरून काठोकाठ आपलं मिश्रण जातं लाटताना आणि खायला एकदम छान लागतं. आता जसं मोदकाला आपण चारी बाजूनी कवर करून घेतो, तसंच हे चपातीचं पीठसुद्धा त्या मिश्रणाच्या भोवतीने अशी छान नारळासारखी गोळी करून घ्या आणि वरून त्याला असं दाबून पॅक करा. आणि आता गव्हाचं पीठ टाकून छानपैकी आपला पराठा लाटून घ्या. हा पराठा फार पातळ करता येणार नाही, कारण आपण मिश्रण खूप भरलं असल्यामुळे तो पराठा आपल्याला थोडासा मध्यम साईजमध्येच लाटायचा आहे आणि तसाच तो छान खुसखुशीत लागतो. तुम्ही जास्त पातळ पराठे करायला गेले तर ते एकतर काही वेळानंतर कडकही होतात आणि ते खायला अगदी चपातीसारखे लागतील. म्हणून तुम्हाला एकदम हॉटेल स्टाईल ऑथेंटिक पराठे हवे असतील तर अशा पद्धतीने तुम्ही केलेत तर ते एकदम छान होतील. आणि आता हे पराठा लाटून झाल्यानंतर तो परतायला घ्या. तर आपला तवा गरम झाल्यानंतर यात तेल टाका आणि आपला पराठा
यात टाकूयात. तर ज्या बाजूला थोडासा बटाटा जर बाहेर आला असेल तर ती बाजू वर ठेवा, म्हणजे खाली लागत नाही. आणि असं तेल चारी बाजूनी लावून घ्या. साईडनीही तेल भरपूर टाका, म्हणजे खरपूस आणि छान मऊसूद पराठा होतो. म्हणजे मीडियम फ्लेमवरच करा, फार लो फ्लेमवरही नको आणि फार हाय फ्लेमवरही नको. तर अशा पद्धतीने हा पराठा आपला छानपैकी परतला जातो आहे. आणि साधारणपणे अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर, एकदम छान परतला गेल्यानंतर, तर तुम्ही बघाल किती छान पदर सुटलेत त्या पराठ्याला आणि अशी गरमागरम वाफ निघते आहे. की तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम खुसखुशीत आणि सुंदर पराठे झालेले आहेत. हळद आणि लाल तिखट टाकल्यामुळे पराठ्यांना कलरही खूप सुंदर आला आहे. हॅव अ बाईट. गरम आहे खूप. खरं तर तुम्हाला ह्याच्यासोबत काही दुसरं कशाचीच गरज नाही आहे, पण तुम्ही हे मिंट चटणी म्हणजे आपलं पुदिन्याची चटणी, दही, सॉस, लोणचं कशासोबतही खाऊ शकता. थोडं याच्यावर बटर टाकलं तर वा, अजूनच मजा येईल. फक्त जे डाएटवर वगैरे आहेत त्यांनी बटर वगैरे अवॉइड करा. शुगर वगैरे ज्यांना आहे त्यांनी बटाटा जर खाणार असाल तर त्या दिवसभरात मग तुम्ही दुसरं काही गोड वगैरे किंवा हेवी काही खाऊ नका. सो जसं लाईक अ चीट मील. मी दिवसातून एकदाच जेवते, एक टाईम सॅलड असतं, त्यामुळे आय कॅन ईट इट. नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. खूप 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 धन्यवाद. थँक्यू. बाय.